साठीच्या पाण्यावरील पाणीपट्टी दरवाढीला जुलै 2025 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। दरम्यान आज कालवा समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पाणीपट्टी दरवाढ स्थगितीचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची आवक घटलेली आहे। निर्यात कर वाढल्यामुळे कांद्यांचा बाजारभाव सुद्धा कमी झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा आहे, त्यामुळे यंदा पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जलसाठ्यामध्ये 20% वाढ झाली। अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होते। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 3 महिन्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं। सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुर्गम भाग असलेल्या कांदाटी खोऱ्याचा अभ्यास दौरा केलाय। या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी समस्यांचा निपटारा केलाय। जळगावच्या चोपड्यामध्ये राजस्थानवरून 2 कलाकार बंधू दाखल झालेले आहेत। बहुरूपी कला लोप पावत असतानाच हे दोन्ही बंधू बहुरूपींचे विविध रूप धारण करतात आणि नागरिकांचं मनोरंजन करतात। ही कला कालबाह्य होऊ नये म्हणून ते धडपड करत असल्याची भावना आता कलाकारांनी व्यक्त केली आहे। गोंदियाच्या गोरेगावमधील बोळुंदा गावामध्ये पाळीव प्राण्याच्या निष्ठेचा प्रत्यय देणारी घटना समोर आलेली आहे। अंगणामध्ये उभ्या असलेल्या एका व्यक्तीवरती अस्वलाने अचानक हल्ला केला। दरम्यान अशामध्येच पाळीव कुत्र्याने अस्वलावरती हल्ला करत त्याला पळवून लावलेला आहे आणि आपल्या मालकाची सुटका केली आहे। धाराशिवमध्ये शनिवार रविवारी जिल्हा परिषदेचं कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेले आहे। अखर्चित निधीच्या खर्चासाठी सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान वर्षभर अधिकाऱ्यांनी काय केलं असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे। चंद्रपूर महाउष्णिक विद्युत केंद्रामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने बिघाड होत आहेत। काही महिन्यांपूर्वी संच क्रमांक 8 मध्ये बिघाड झाल्यामुळे तो बंद करण्यात आला होता। दरम्यान आता संच क्रमांक 9 मध्ये बिघाड झालेला आहे। या बिघाडाची चौकशी सध्या सुरू आहे। दरम्यान राज्यामध्ये वीज टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने 40 गावांमध्ये 61 कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आलेला आहे। भाजप आमदार मंगेश चव्हाणांकडून हा अनोखा कार्यक्रम राबवण्यात आलाय। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी सत्कार मूर्तींना सन्मानित केलाय। धरणगाव बस स्थानक आवारात दारूच्या बाटल्या आढळल्यामुळे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात। बस स्थानकात पाहणी केल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केलाय। तात्काळ परिसरात स्वच्छता करण्यात यावी यासह पोलिसांचा बंदोबस्त द्यावा अशी मागणी सुद्धा केली। अमरावती जिल्ह्यातील मोझरी बस स्थानक शौकीनांचा अड्डा बनलेला आहे। बस स्थानक परिसरात कॉन्डम आणि दारूच्या बॉटल सापडल्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आला। महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या वळण रस्त्यावरती तरसोद इकडे रेल्वे मार्गावरती पूल बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे। येत्या 6 दिवसांमध्ये 200 पेक्षा अधिक कामगार हे काम करणार आहेत। पैठणमध्ये आढावा बैठक संपन्न झाली। नाथषष्ठी यात्रेनिमित्ताने पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये अशा सूचना आमदार विलास भुमरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। 20,000 रुपये हेक्टरी बोनस देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दिलं होतं। मात्र गोंदिया जिल्ह्यातील 1,52,000 शेतकऱ्यांना अद्यापही बोनस न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला। साताऱ्यामध्ये उदयनराजेंनी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लहान मुलीसोबत गप्पा मारलेल्या आणि तिला चॉकलेट सुद्धा दिलंय। हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयनराजेंनी मुलीसोबत फोटो सेशन देखील केलंय। धुळे जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गहू, मका याचबरोबर शेतकऱ्यांनी दादर ज्वारीची लागवड केलेली आहे। कमी पाण्यामध्ये दादरचं चांगलं उत्पादन येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी दादर ज्वारी लावणं पसंत केलंय। बीड शहराजवळील पालवण इकडे वन विभागाच्या डोंगरावरती 40 एकरामध्ये सह्याद्री देवराई प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। मात्र मागील 1.5 वर्षांपासून पाणी नसल्यामुळे झाडं सुकू लागली आहेत। भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव आणि भादली रेल्वे स्थानकादरम्यान 3 दिवस विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे। सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत ब्लॉक असून आजपासून 3 मार्चपर्यंत हा ब्लॉक असेल। धुळ्यातील कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणात कचरा साठवण्यात आलेला असून कचरा डेपोला रोजच आग लागते, त्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट आणि वायू प्रदूषण होत असल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले।
खासदार ओमराजे निंबाळकरांचा गाणं गातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। पुण्यातील एका खासगी कार्यक्रमामध्ये ओमराजे निंबाळकरांनी ओम मेरे दिल के चैन हे गाणं गायलेलं आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिजवाई कांद्याची शेती केली जाते, मात्र यावर्षी कांद्याच्या पिकावरती परागीकरणासाठी मधमाशा येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। मात्र यावरती आता मात करत शेतकऱ्यांनी कृत्रिम परागीकरणाचा प्रयोग साकारलेला आहे। वर्धा पालिकेला पाटबंधारे विभागाकडून नाममात्र शुल्कात पाणी उपलब्ध करून दिलं जातं, मात्र मागील 3 वर्षांपासून पालिकेने पाटबंधारे विभागाला पाण्याचा कर दिलेला नाहीये। त्यामुळे पालिकेकडे 5.25 कोटींचा कर थकलाय। या प्रकरणी पाटबंधारे विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे। गोंदियामध्ये शिवसेना उबाटाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचा छावा चित्रपट दाखवण्यात आलेला आहे। शेकडो विद्यार्थ्यांनी छावा चित्रपट पाहत इतिहास जाणून घेतला आहे। माणमध्ये श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव सुरू झालेला आहे। स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छबिना उत्सवाचा आनंद लुटला आहे। पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरती असताना खाकी गणवेश परिधान करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। गणवेशासह नावाची प्लेट, बिल्ला आणि ओळखपत्रही सोबत ठेवण्याबाबत आदेश आता जारी केले। गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपयांची घसरण झालेली आहे। सोन्याला 85,200 रुपये प्रतितोळे हा दर मिळतोय, तर दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। नांदेडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडलेला आहे। 10वीच्या पेपर दरम्यान सर्रास कॉपी पुरवली जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। नांदेडच्या नायगावातील जनता हायस्कूलचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे। पेपर सुरू असताना दुकानाच्या शेडवरती चढत काही युवक कॉपी पुरवत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे। वर्ध्यामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी संजय राऊतांविरोधात जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या। सगळ्या गोष्टींना सरकारच जबाबदार आहे असं नाही, सर्वांनी मिळून आजच्या पिढीचं प्रबोधन करणं गरजेचं आहे। तसंच सुरक्षेबाबत यंत्रणा कमी पडते हे मान्य आहे। रिक्त पदं भरण्याबाबत शासनाकडूनही कार्यवाही करणं गरजेचं आहे। पुणे अत्याचार प्रकरणी नरहरी झिरवळ यांनी ही प्रतिक्रिया दिली। स्वारगेट प्रकरणी दोष सिद्ध झाल्यास भर चौकामध्ये आरोपीची मुंडकी छाटली पाहिजेत अशी मागणी कालीचरण महाराजांनी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्याचार करणाऱ्यांची मुंडकी छाटली जात होती, तसंच कायदा आता लागू झाला पाहिजे असंही ते म्हणाले। संतोष देशमुखांची हत्या खंडणीतूनच झाली असून वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं आरोपपत्रामध्ये समोर आलंय। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली। सीआयडीच्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे। सीआयडीच्या आरोपपत्रात आरोपी क्रमांक 2 वरती विष्णू चाटे याचा उल्लेख आहे। यानंतर इतर आरोपींची नावं असल्याची माहिती समोर आली आहे। अवधा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं पत्रामध्ये म्हटलंय। खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या या 3ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे। 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती। 6 तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झालेला होता असं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। संतोष देशमुख यांना संतोष घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलेला आहे। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या 3ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेख करण्यात आला आहे। वाल्मिक कराडने सर्व प्रकरण घडवून आणलेल्या या प्रकरणामध्ये आणखीन तपास करण्याची गरज आहे। पोलिसांचीही चौकशी व्हावी असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडच्या वसवडमधील शाळकरी मुलीवरती अत्याचार झालेला होता। या प्रकरणी आरोपी तुकाराम कांबळेला वाशिम पोलिसांनी अटक केलेली आहे। पिंपरी चिंचवडमधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। दादागिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची नांदेड ग्रामीण पोलिसांनी धिंड काढलेली आहे। ज्या भागामध्ये आरोपी दादागिरी करत होते त्याच भागातून 3 आरोपींना बेड्या ठोकून त्यांची धिंड काढण्यात आली। जळगावच्या वरण गावात एका टायरच्या दुकानाला आग लागली। या आगीत शेजारील 4 दुकानं जळून खाक झालेली। अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलंय। जळगावच्या ममुराबाद रोडवरती
अरुणामाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिलेली आहे। या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। दरम्यान या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले। डंपर चालकावरती गुन्हा दाखल करत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली। मालेगावच्या दरेगावाजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालेला। या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या अपघातानंतर स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले। रेड्यांच्या टकरीवरती बंदी असताना जालन्यामध्ये रेड्यांच्या टकरी लावल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी 6 जणांवरती गुन्हा दाखल केला। दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे। नंदुरबारच्या आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केलेली आहे। दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती गठीत करण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिलं। नंदुरबारमध्ये दारूची अवैध वाहतुकीवरती कारवाई करण्यात आलेली आहे। डोगेगाव मार्गे दारू गुजरातला नेली जात होती। या प्रकरणी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील जिंती रोड रेल्वे स्थानकाजवळ केके एक्सप्रेसने एका आरपीएफ जवानाला उडवलेला आहे। पेट्रोलिंग करत असताना रेल्वेची धडक झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ इन्स्टा अकाउंटवरून प्रसारित केल्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। अटक केलेला आरोपी हा अल्पवयीन आहे। युवकाला अटक केल्याची माहिती समजताच शिवप्रेमी पोलीस स्थानकाबाहेर जमा झालेले होते। यावेळेला कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळेला उपस्थितांनी केली। नाशिकमधील मोगली कॅफेवरती आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकलेला आहे। यावेळेला तरुण मुलामुलींना 100 ते 200 रुपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता। या कॅफेमधून मुलं अश्लील चाळे करताना आढळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। जळगावजवळील ममुराबाद फार्मसी महाविद्यालयात जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली। या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला। पिंपरी चिंचवडमध्ये शिव सुझुकी शोरूमच्या मॅनेजरला गावगुंडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। बातमी कोल्हापूरमधून येते। कोल्हापूरच्या वाशी गावात यात्रेच्या मानपानामधून जिल्हा बँकेच्या माजी संचालकांच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे। पालखी सोहळ्याचा वाद मिटवताना एका बाजूने जमावाने हल्ला केलाय तर करवीर पोलिसांनी 8 जणांवरती सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। ज्ञानेश्वर, काय नेमका वाद आहे? ज्ञानेश्वर, आवाज येतोय? कोल्हापूरमधून बातमी येते। कोल्हापूरच्या वाशी गावात यात्रेच्या मानपानामधून जिल्हा बँकेच्या माजी संचालकांच्या घराची तोडफोड झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय। पालखी सोहळ्याचा वाद मिटवताना एका बाजूच्या जमावाने हा हल्ला केलाय तर सध्या करवीर पोलिसांनी 8 जणांवरती या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन मागील 3 महिन्यांपासून झालेलं नाहीये। त्यामुळे 3 महिन्यांपासून कर्मचारी आर्थिक संकटात सापडले। शेअर मार्केटमध्ये 15 लाखांचं नुकसान झाल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नाशिकमधील युवकाने अंगावरती पेट्रोल टाकून स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे। या घटनेमध्ये युवक 90% वाजला होता। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लागून असलेल्या गावात खडकपूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रांजण खडगे निर्माण झालेले आहेत। या रांजण खडग्यांमुळे लोणारच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली। वारली चित्रकला जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पालघरमधील गंजाड इकडे मातीच्या रंगांचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये पालघरमधील चित्रकारांच्या वारली चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडण्यात आलेलं पाणी आता औंध बंधाऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे। चिंचपूर बंधाराही भरून गेलेला आहे। त्यामुळे पुढील 50 ते 55 दिवस हा पाणीसाठा सोलापूरकरांची तहान भागवणार आहे।
धाराशिव जिल्ह्यामध्ये यवतमाळमधून आलेल्या वाघाला पकडण्यासाठी मागील 2 महिन्यांपासून राज्य सरकारची विशेष टीम प्रयत्नशील आहे. मात्र प्रयत्न करून सुद्धा अपयश आणि लाखोंचा खर्च करूनही वाघ सापडत नाहीये. त्यामुळे आता पुन्हा 30 एप्रिलपर्यंत विशेष टीमला मुदतवाढ देण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यातच बस स्थानकांमध्ये महिलांची सुरक्षा राम भरोसे आहे. बस स्थानक परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या, कॉन्डम, सिगरेटची पाकिट हे सापडल्याचं नागरिकांनी संताप व्यक्त केला. यंदा कापसाला अपेक्षित दर मिळत नाहीये, तर CCI कडून सुद्धा कापूस खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे निराश झालेल्या वाशिममधील शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात जनावरं सोडली. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा आज छबिना उत्सव साजरा होतोय. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला विविध ग्रामदैवतांच्या पालख्या वीरेश्वर महाराजांच्या भेटीला येत आहेत. भोर पुणे मार्गावरती खडी वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. डंपरमधून खडी रस्त्यावरती सांडत असल्यामुळे दुचाकीस्वारांना खडी भरलेल्या रस्त्यातून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली आहे. चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवरती झरपट नदीचं खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन तातडीने करावं असे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. गोंड राजवंशांचा गौरव आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी झटपट नदी पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितलं. सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं केलेलं आहे. आठवड्यातील 2 दिवस जिल्हाधिकारी आता सर्वसामान्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेणार आहे. सांगलीमध्ये घरावरती काळ्या गुढ्या उभारून सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे अशी मागणी यावेळेला करण्यात आली. पंढरपूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होते. 6 महिन्यांपूर्वी उजनी धरण 111% भरलेलं होतं. आता ही पाणी पातळी 50%वरती आली. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. अहिल्यानगरच्या मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांवरती बंदीचा ठराव अखेर रद्द करण्यात आलेला आहे. मढी ग्रामसभेचा हा निर्णय नियमबाह्य असल्याचा अहवाल पंचायत समितीने दिलेला होता. या अहवालानंतर हा निर्णय रद्द केला आहे.